देन माझी स्क्रीन माय स्क्रीन इज विजिबल टू यू. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन काल आपण काय घेतलं होतं, सायलेंट फीचर्स बघितले होते. फर्स्ट एडिशन मध्ये काय चेंजेस केले त्यांनी, सेकंड एडिशन मध्ये काय चेंजेस केले हे आपण काल घेतलं. एकदा आपण रिवाइज करूयात काय आहे सायलेंट फीचर्स म्हणजे काय. द टर्म सायलेंट फीचर इज डिफाइनिंग एलिमेंट दॅट डिस्टिंग्विश वन टार्गेट फ्रॉम द अनदर. म्हणजे एकापेक्षा ते कसं वेगळं आहे हे त्यांनी सायलेंट फीचर मध्ये दाखवलेलं आहे. देन द टायटल ऑफ अ मोनोग्राफ्स हॅव बीन गिवन इन द लॅटिन. फर्स्ट एडिशन मध्ये काय आहे तर जे काही मोनोग्राफचे टायटल आहे तर ते लॅटिन मध्ये दिलेलं आहे आणि जे ॲब्रिव्हेटेड टायटल आहे ते त्याच्या इमिजिएटली बिलो द लॅटिन लेटरच्या इमिजिएटली बिलो काय दिलेलं आहे त्यांनी ॲब्रिव्हेटेड टायटल आणि त्याच्या खाली त्यांनी काय दिलेलं आहे तर इंग्लिश टायटल दिलेलं आहे फर्स्ट एडिशन मध्ये. देन सेकंड एडिशन मध्ये फर्स्ट एडिशन मधलाच पार्ट आहे. सेकंड नेक्स्ट स्लाइड. ऑल स्टेटमेंट कन्सर्न इन द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ have been considered as a constitute standards for the official substance. म्हणजे जे काही पॅरेंट सबस्टन्स आहे जो काही मेन ड्रग आहे आपला तर त्याचे जे काही स्टेटमेंट्स मोनोग्राफ मध्ये दिलेले आहेत तर ते स्टँडर्ड आहेत किंवा ते कन्फर्म आहेत, करेक्ट आहेत हे त्यांनी सांगितले. देन लिस्ट ऑफ प्रिपरेशन कशी दिली त्यांनी तर एंड ऑफ द मोनोग्राफ. देन डोसेज कसे एक्सप्रेस केलेत मॅट्रिक ॲज वेल एज इंग्लिश सिस्टीम मध्ये. देन वेट्स अँड मेजर्स हॅव बीन गिवन इन द मॅट्रिक सिस्टीम. देन सेकंड एडिशन मध्ये काय दिले त्यांनी तर सेकंड एडिशन मध्ये काय दिले द टायटल ऑफ मोनोग्राफ्स हॅव बीन चेंज्ड फ्रॉम लॅटिन टू द इंग्लिश. सेकंड एडिशन मध्ये काय केलं त्यांनी लॅटिन जे काही एडिशन होती फर्स्ट त्याचं चेंज करून इंग्लिश मध्ये त्यांनी वर्ड टाकले. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे इंजेक्शन ऑफ अमायनोफिलिन हॅव बीन चेंज्ड टू द अमायनोफिलिन इंजेक्शन. तर ते त्यांनी इंग्लिश मध्ये चेंज केलं. तर डोसेस कसे दिले त्यांनी मॅट्रिक सिस्टीम मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केले. देन सोल्युबिलिटी कशी एक्सप्रेस केली पार्ट्स मध्ये एक्सप्रेस केली. पार्ट्स ऑफ अ सॉल्व्हंट पर युनिट पार्ट ऑफ अ सोल्यूट अशी त्यांनी एक्सप्रेस केली. देन प्रिपरेशन ऑफ अ ड्रग हॅव्हिंग सम इमिजिएटली आफ्टर द मोनोग्राफ ऑफ अ पॅरेंट ड्रग. पॅरेंट ड्रग म्हणजे कोणता ड्रग मेन आपला जो काही ड्रग आहे त्याच्या मोनोग्राफच्या खाली त्यांनी काय केलं तर प्रिपरेशन द्यायला स्टार्ट केलं. Then the test of sterility has been modified to provide for detection of the fungi. म्हणजे जे काही फंगाय साठी स्टेरिलिटी टेस्ट होती तर ती त्यांनी मॉडिफाय केली एरोबिक आणि इन ऍडिशन टू द एरोबिक अँड अनएरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक आणि अनएरोबिक बॅक्टेरियासाठी त्यांनी स्टेरिलिटी टेस्ट मॉडिफाय केली डिटेक्शन ऑफ फंगाय साठी. देन थर्ड एडिशन the new analytical techniques such as flame photometry. फ्लेम फोटोमेट्री म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं काल Anatomical light observation measurement. हा ठीक आहे. ॲटॉमिक काय म्हणला तुम्ही हॅलो अजून एकदा सांगता का काय म्हणला तुम्ही फ्लेम फोटोमेट्री. atomic absorption. Atomic light observation measurement केलं जातं. फोटोमेट्री म्हणजे काय तर लाईट मेजर केली जाते. फ्लुरोमेट्री विजिबल स्पेक्ट्रम जो काही आहे फ्लुरोसन्सचा तर तो मेजर केला जातो. इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे मेजरमेंट इलेक्ट्रिक फील्ड मधले जे इलेक्ट्रिक फील्ड मधले जे चार्जेस असतात त्यांचे मेजरमेंट. इलेक्ट्रोफोरेसिस ठीक आहे. देन फोटोमेट्रिक हिमोग्लोबिनोमेट्री हिमोग्लोबिनचा डिव्हाइस द्वारे मेजरमेंट केलं जातं.
हा ओके गुड हॅव बीन इंट्रोड्यूस मग ह्या टेक्निक त्यांनी काय केल्या थर्ड एडिशन मध्ये ऍड केल्या तर डिझोल्युशन टेस्ट ही पण त्यांनी ऍड केली फॉर टॅबलेट देन डिसइंटिग्रेशन टेस्ट एमिटेड बाय मॉडिफाईंग द डिझाईन ऑफ अन ॲपॅरेटस डिसइंटिग्रेशन टेस्ट होती तर त्याचं जे ॲपॅरेटसचं डिझाईन आहे ते त्यांनी मॉडिफाय करून ती टेस्ट केली परत त्याचं मॉडिफिकेशन ते थर्ड एडिशन मध्ये ऍड केलं त्यांनी देन पायरोजन टेस्ट has been revised to make a less time consuming पायरोजन टेस्ट जी आधी टाइम कंझ्युम करत होती तर ती त्यांनी काय केली मॉडिफाय करून लेस टाइम कंझ्युमिंग ती मेथड त्यांनी केली पायरोजन टेस्ट म्हणजे काय ते मी काल तुम्हाला सांगितलं देन मायक्रोबियल लिमिट टेस्ट म्हणजे काय जे काही मायक्रोब्स आहेत त्याच्या तुम्ही जसं की पीसी केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल मध्ये लिमिट टेस्ट बघितली क्लोराईड लिमिट टेस्ट आयर्न लिमिट टेस्ट तर त्याच्यामध्ये काय होतं कम्पेअर करायचं होतं तुम्हाला स्टँडर्ड आणि टेस्ट सोल्युशन मध्ये जर लिमिट पेक्षा जास्त जर ते क्लोराईड कंटेन असेल तर ती टेस्ट पास होत नाही हेच त्याच्यामध्ये आहे ही जशी तुम्ही क्लोराईडला टेस्ट केली तशाच प्रकारे इथं मायक्रोबची टेस्ट करायची मायक्रोज म्हणजे कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम्स देन फोर्थ एडिशन आता इथून स्टार्ट करूयात आपण आजचं लेक्चर आपण रिवाइज केलं काल लेक्चरला आपण काय घेतलं आता इथून स्टार्ट करूया फोर्थ एडिशन द टेस्ट तर त्याच्यामध्ये काय आहे वन बाय वन आपण बघूयात द टेस्ट इज अवेलेबल द टेक्स्ट इज अवेलेबल इन द 2 व्हॉल्यूम फोर्थ एडिशनचे किती व्हॉल्यूम होते तर 2 व्हॉल्यूम होते देन द कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चरल फॉर्म्युली हॅव बीन इंट्रोड्युस्ड मी तुम्हाला आधीच्या ह्याच्या आधी लेक्चर मध्ये सांगितलं होतं की कम्प्युटर जनरेटेड जे काही स्ट्रक्चर असतील केमिस्ट्रीचे तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केले कधी फोर्थ एडिशन मध्ये तुम्हाला मी ड्रग डिझाईन वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं ड्रग डिझाईन करतात कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चरवर ड्रग डिझायनिंग असतं तर ते काय करतात कम्प्युटरवर आधी ते स्ट्रक्चर चेक करतात त्याचं एक टेक्निक असतं तर ते जे काही कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चर आहे त्याचा फॉर्म्युला आहे तर ते त्यांनी काय केलं फोर्थ एडिशन मध्ये ऍड केली ती इन्फॉर्मेशन then some title have been changed to introduce the more commonly accepted names of India. For example, hyoscine hydrobromide as scopolamine hydrobromide. म्हणजे ह्यांनी काय केलं सम टायटल्स म्हणजे जे काही टायटल्स होते जे काही ड्रग होते have been changed to introduce the more commonly accepted names of India. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे काही स्टँडर्ड ब्रँड नेम होता किंवा जे काही स्टँडर्ड ड्रग होते त्यांचं आपल्या इंडियामध्ये कॉमन नेम होते काही म्हणजे एक कॉमन नेम म्हणजे काय तर त्याला सबस्टिट्यूट असणारा दुसरा नेम ड्रग तोच असतो पण त्याला वेगळं नाव दिलेलं असतं आपण बघतो ड्रगला 2 नावं असतात एक कॉमन नेम असतं आणि एक स्टँडर्ड नेम असतं तर जे काही स्टँडर्ड नेम होते तर ते त्यांनी चेंज करून त्यांनी काय केलं कॉमनली ऍक्सेप्टेड नेम जे काही इंडियामध्ये होते त्या ड्रगला स्पेसिफिक ड्रगला तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केले मग हायोसिन हायड्रोब्रोमाइड हे दोन्ही ड्रग एकच आहेत पण त्यांची नावं त्यांनी चेंज केली ड्रग मध्ये कंटेंट एकच आहे फक्त त्यांनी जे काही कॉमन नेम आणि जे काही स्टँडर्ड नेम आहे तर ते त्यांनी चेंज केलं कॉमनली ऍक्सेप्टेड नेम त्यांनी द्यायला स्टार्ट केलं हायड्रोसिन हायड्रोब्रोमाइड तर त्याचं नाव काय आलं त्यांनी स्कोपोलामाइन हायड्रोब्रोमाइड देन infrared and ultra-red absorption spectrophotometric test for identification of a classical chemical drug
substance have been introduced as alternative test to the classical test. हे क्लासिकल आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली तिथं. इन्फ्रारेड अँड अल्ट्रारेड ऍब्सॉर्प्शन. इन्फ्रारेडिएशन, युव्ही रेडिएशन हे तुम्ही ऐकले. तर जे काय स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक टेस्ट आहे, फोटोमेट्री हा एक नवीन चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये सगळे युव्ही रेज, अल्ट्रा रेज किंवा इन्फ्रारेड ते सगळं तो पार्ट वेगळाच आहे. तर ते त्यांनी टेक्निक्स ऍड केले त्याच्यामध्ये. टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अ क्लासिकल केमिकल ड्रग, म्हणजे जे काही जुने ड्रग, क्लासिकल म्हणजे पूर्वीपासून जे काही ड्रग चालत आले होते तर ते ड्रग सबस्टन्स हॅव बीन इंट्रोड्युस्ड ऍज अल्टरनेटिव्ह टेस्ट. तर त्याच्यात त्यांनी टेस्ट ज्या असतील ते कसं आयडेंटिफिकेशन करायचं एखादा ड्रग युव्हीनी किंवा इन्फ्रारेड ऍब्सॉर्प्शननी, तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केलं. देन द इन्फ्रारेड रेफरन्स स्पेक्ट्रा ऑफ द नंबर ऑफ द ड्रग्स हॅव बीन गिवन इन द अपेंडिक्स. अपेंडिक्स म्हणजे तुम्हाला मी म्हणजे आपण आयपी मध्ये शिकलो की अपेंडिक्स, अमेंडमेंट हे जे काही त्यांनी सप्लिमेंट्स असे काढत होते, तर ते त्याच्यामध्ये इन्फ्रारेड आणि स्पेक्ट्रा, रेफरन्स स्पेक्ट्रा ऑफ नंबर ऑफ अ ड्रग, म्हणजे इन्फ्रारेड जे काही स्पेक्ट्रा आहे, इन्फ्रारेडचं जे काही ऍब्सॉर्प्शन आहे ते त्यांनी अपेंडिक्स मध्ये ऍड केलं. समजलं? एडिशन 4 मध्ये काय केलं त्यांनी समजलं का? द टेक्स्ट इज अवेलेबल इन 2 व्हॉल्यूम. 2 व्हॉल्यूम मध्ये टेक्स्ट अवेलेबल आहे. देन कम्प्युटर जनरेटेड फॉर्म्युला हॅज बीन इंट्रोड्युस्ड. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कम्प्युटर जनरेटेड फॉर्म्युला म्हणजे काय, ड्रग डिझायनिंग साठी जो काही आपल्याला फॉर्म्युला लागतो, ड्रग आपल्याला नवीन बनवायचा आहे, न्यू इन्व्हेन्शन करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, ऍक्च्युअल फील्ड वर्क न करता जे काही कम्प्युटर बेस्ड जे काही डाटा आहे त्याच्या स्ट्रक्चर वगैरे आपण चेक करतो, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे नवीन ड्रग बनवायच्या आधी. मग तो जो काही कम्प्युटर जनरेटेड स्ट्रक्चर आहे किंवा फॉर्म्युला आहे, तर तो त्यांनी इंट्रोड्यूस केला एडिशन 4 मध्ये. देन सम ड्रग म्हणजे ते काय झालं, त्यांनी काय केलं, कॉमनली ऍक्सेप्टेड नेम्स ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या इंडियानी जे काही कॉमनली ऍक्सेप्टेड ड्रगचे नेम आहेत तर ते वेगळे असतात आणि जे काही स्टँडर्ड्स नेम आहेत तर ते वेगळे असतात. मग हायोसिन हायड्रोब्रोमाइडचं नेम त्यांनी चेंज करून काय केलं, तर स्कोपोलामाइड हायड्रोब्रोमाइड. अशा प्रकारे बाकीचे जे काही ड्रग असतील त्यांची पण नावं चेंज केली. पण फॉर एक्झाम्पल मध्ये हे एकाच ड्रगचं नाव दिलेलं आहे. तर कॉमनली ऍक्सेप्टेड जे काही ड्रग असतील, नावं असतील, तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केले. देन इन्फ्रारेड आणि अल्ट्रारेड ऍब्सॉर्प्शन हे रेडिएशन आहेत, इन्फ्रारेड, अल्ट्रारेड, युव्ही रेज वगैरे. तर ते त्यांनी स्पेक्ट्रोफोटोमेट्री टेस्ट मध्ये आयडेंटिफिकेशन केले क्लासिकल केमिकल ड्रगचे आणि ते त्यांनी इंट्रोड्यूस केले. देन इन्फ्रारेड रेफरन्स स्पेक्ट्रा ऑफ अ नंबर ऑफ अ ड्रग हॅव बीन गिवन इन द अपेंडिक्स. म्हणजे जे काही अपेंडिक्स म्हणजे काय, तर त्यांनी जी काही नवीन सप्लिमेंट काढली होती एडिशन 4 ची, तर ती त्यांनी जे काही इन्फ्रारेड जे काही ऍब्सॉर्प्शन होतं तर ते त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केले. समजलं? येस मॅम. ओके. देन फिफ्थ एडिशन मध्ये काय आहे, दिस एडिशन इज प्रेझेंटेड इन अ 3 व्हॉल्यूम. 3 व्हॉल्यूम मध्ये एडिशन प्रेझेंट आहे, म्हणजे 3 व्हॉल्यूम आहेत फिफ्थ एडिशनचे. जनरल केमिकल टेस्ट फॉर इंट्रोडक्शन आयडेंटिफिकेशन हॅव बीन ऑलमोस्ट eliminated and more specific infrared and ultraviolet spectrometric test have been given. जर जे काही जनरल केमिकल टेस्ट होत्या फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अ सम इलिमिनेटेड अँड स्पेसिफिक ड्रगचे जे काही त्यांनी केमिकल टेस्ट दिल्या होत्या, तर ते त्यांनी काय केलं,
इलिमिनेट केल्या आणि त्याच्या जागी त्यांनी काय केलं, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक टेस्ट, जनरल केमिकल टेस्ट होत्या तर त्या त्यांनी इलिमिनेट केल्या फॉर स्पेसिफिक ड्रग और फॉर स्पेसिफिक इन्फ्रारेड. देन आणि त्याच्या जागी त्यांनी काय केलं, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमेट्रिकच्या जे काही टेस्ट होता ते त्यांनी ऍड केल्या. Then the test of pyrogens involves the use of animal have been eliminated and the test for the bacterial endotoxins has been introduced. तर इथं त्यांनी काय केले, जे काही पायरोजन टेस्ट आहे, मी तुम्हाला काल सांगितलं पायरोजन टेस्ट मध्ये आपण काय करतो, माईस किंवा रॅटचा आपण यूज करतो. तर गव्हर्नमेंटनी परत बॅन आणलं की अॅनिमल स्टडी करू नका, का तर अॅनिमलची संख्या कमी होती. आपण स्टडी केल्यानंतर ते अॅनिमल म्हणजे अलाइव्ह राहील का नाही त्याची खात्री आपण नाही देऊ शकत. मग अॅनिमलची संख्या कमी होत होती. मग गव्हर्नमेंटनी काय केलं, तर अॅनिमलवर स्टडी करू नका किंवा अॅनिमलवर स्टडी करायचं नाही असं त्यांनी ठरवलं किंवा अॅनिमल स्टडी बॅन केलं. मग त्यांनी काय करायला लागले, अॅनिमलवर तर आपल्याला पायरोजन टेस्ट करता येत नव्हती. मग काय झालं, तर एंडोटॉक्झिन्स म्हणजे काय, तर हे टॉक्झिन्स आहेत have been introduced in presence of a bacterial cell that is related when it is disintegrate. एंडोटॉक्झिन्स हे असं सबस्टन्स आहे, बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन्स हे असे केमिकल आहे, त्याच्यावर टेस्ट आपण करू शकतो. तर मग त्यांनी काय केलं, पायरोजन टेस्ट जी अॅनिमलवर होत होती ती इलिमिनेटेड केली आणि टेस्ट फॉर बॅक्टेरिया एंडोटॉक्झिन्स हॅज बीन इंट्रोड्युस्ड. आणि जे काही एंडोटॉक्झिन्स बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन्सवर जे काही टेस्ट होत होत्या तर ते त्यांनी चालू ठेवल्या. आणि हे कधी त्यांनी चेंज केलं, तर एडिशन 5 मध्ये, 5 नंतर त्यांनी ते ऍड केलं एंडोटॉक्झिन्स कोणते घ्यायचे वगैरे. देन the test for abnormal toxicity is confined to certain vaccines. जी काही abnormal toxicity होती तर ती त्यांनी स्पेसिफाय केली फॉर द सर्टन वॅक्सिन्स. म्हणजे वॅक्सिन्स आपण दिल्यानंतर जे काही टॉक्झिसिटी प्रोड्यूस होती तर ती त्यांनी आयडेंटिफाय करून दिलं किंवा हे वॅक्सिन घेतल्यानंतर ही टॉक्झिसिटी होते, ऍबनॉर्मल टॉक्झिसिटी आहे, तर हे त्यांनी सर्टन असं मेन्शन केलं. द यूज ऑफ क्रोमॅटोग्राफिक मेथड्स हॅव बीन इंटेंडेड इन ऍसे टू लार्ज नंबर ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. यूज ऑफ क्रोमॅटोग्राफी क्रोमॅटोग्राफिक मेथड असतात, तर ते क्रोमॅटोग्राफी TLC, HPLC वगैरे तुम्ही शब्द ऐकलेत का? थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी, शब्द ऐकलेत का तुम्ही? किंवा क्रोमॅटोग्राफी तरी ऐकली का? येस मॅम. तर क्रोमॅटोग्राफी जे काही मेथड्स आहेत तर ते त्यांनी इंटेंडेड केले. म्हणजे आपला ड्रग आहे किंवा एखादा सबस्टन्स आहे तो आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण क्रोमॅटोग्राफिक टेक्निक यूज करतो त्याचं सेपरेशन करण्यासाठी. तर त्या ज्या मेथड्स आहेत तर त्या त्यांनी इंट्रोड्यूस केल्या इंटेंडेड इन अ ऍसे. जे काही ऍसे असतील तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट, जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्सच्या ऍड केल्या. समजलं 5th एडिशन मध्ये काय केलं त्यांनी? येस मॅम. ठीक आहे. देन 6th एडिशन. The number of monographs of excipients, anti-cancer drugs, herbal products and antiretroviral drugs have been increased. तर ह्याच्यामध्ये काय केलं, जे काही आपले मोनोग्राफ्स होते त्याच्यामध्ये त्यांनी काय ऍड केलं 6th एडिशन मध्ये, तर जे काही एक्सिपियंट्स होते अँटी कॅन्सर ड्रग, कॅन्सरवर जे काही ट्रीटमेंट चालते त्याच्यावर जे काही ड्रग असतील तर ते ड्रग त्यांनी ऍड केले.
हर्बल प्रोडक्ट्स ऍड केले आणि अँटी रेट्रोव्हायरल ड्रग म्हणजे काय तर जे काही HIV मेडिकेशन आहे, HIV विरुद्ध जे काही ड्रग दिले जातात पेशंटला, तर ते कशात येतात तर अँटी रेट्रोव्हायरल ड्रग मध्ये येतात. तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केले. हॅज बीन इन्क्रीज्ड म्हणजे हे जे काही ड्रग आहेत, अँटी कॅन्सर ड्रग, हर्बल प्रोडक्ट्स आणि अँटी रेट्रोव्हायरल ड्रग, तर हे ड्रग अजून जे काही त्यांचे इन्व्हेन्शन झाले होते, नवीन ड्रग ऍड झाले होते मार्केटमध्ये, तर ते त्यांनी ऍड केले 6th एडिशन मध्ये. देन मोनोग्राफ्स ऑफ वॅक्सिन्स अँड इम्युनोसेरा आर अपग्रेडेड in view of a development of a latest technology in the field. जी काही वॅक्सिन्स आणि इम्युनोसेरा म्हणजे इम्युन सिस्टीम आहे ते बिल्डअप करण्यासाठी इम्युनोसेराचे जे काही ड्रग असतील किंवा वॅक्सिन्स असतील तर ते दिले जातात. मोनोग्राफ्स ऑफ वॅक्सिन्स अँड इम्युनोसेरा आर अपग्रेडेड म्हणजे रिवाइज करून टाकले किंवा त्याचा दर्जा वाढवला. अपग्रेड करणे म्हणजे दर्जा वाढवणे किंवा रिवाइज करणे. इन द व्ह्यू ऑफ अ डेव्हलपमेंट ऑफ अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी. जे काही वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती किंवा लेटेस्ट जे काही टेक्नॉलॉजी यूज करून जे काही वॅक्सिन्स प्रिपेअर होत होत्या, तर त्याची इन्फॉर्मेशन मोनोग्राफ मध्ये त्यांनी ऍड केली. Then a new chapter of lysosomal products and the monographs of lysosomal amphotericin B injection is added. Amphotericin B injection कशासाठी यूज होतं तर अँटी फंगल मेडिकेशन आहे. फंगसची ग्रोथ होऊ नये म्हणून एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन देतात. द चॅप्टर ऑफ लायसोझोमल प्रोडक्ट, जे काही लायसोझोमल प्रोडक्टचं जे काही चॅप्टर होतं त्याच्यामध्ये त्यांनी मोनोग्राफ ऍड केले. लायसोझोमल एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन इज ऍडेड म्हणजे जे काही लायसोझोमल प्रोडक्टचे जे काही टायटल्स होते, चॅप्टर होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन ऍड केलं. द चॅप्टर ऑफ NMR, मी तुम्हाला फुल फॉर्म सांगते त्याचा, मला आता लक्षात नाहीये, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला NMR चा फुल फॉर्म सांगते. द चॅप्टर ऑफ NMR इज इनकॉर्पोरेटेड इन द अपेंडिक्स. जे काही NMR चे जे काही चॅप्टर होते तर ते अपेंडिक्स मध्ये ऍड केले. देन द चॅप्टर ऑफ मायक्रोबियल कंटामिनेशन इज अपग्रेडेड टू द ग्रेट एक्सटेंट टू हार्मोनाइज विथ द प्रिव्हेलिंग international requirements. चॅप्टर ऑफ मायक्रोबियल कंटेंट, मायक्रोबचे जे काही कंटॅमिनेशन आहे इज अपग्रेडेड इन अ ग्रेट एक्सटेंट म्हणजे जे काही कंटॅमिनेशन ऑफ मायक्रोब्स असतील त्याचे चॅप्टर्स त्यांनी ऍड केले. ग्रेट एक्सटेंट टू हार्मोनाइज विथ द प्रिव्हेलिंग इंटरनॅशनल रिक्वायरमेंट्स. प्रिव्हेलिंग इंटरनॅशनल रिक्वायरमेंट्स मध्ये त्यांनी एकत्र केले. हार्मोनाइज म्हणजे काय तर बाइंड करणे, एकत्र करणे. समजलं? हॅलो मॅम. हा. कंटामिनेशन म्हणजे काय? दूषित होणे किंवा प्रदूषण. मायक्रोबियल कंटामिनेशन म्हणजे काय तर एखादी मायक्रोबची ग्रोथ असती तर त्याच्यामध्ये दुसरे पार्टिकल्स ऍड होणे किंवा आपल्याला जे मायक्रोब्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला नको असलेले पार्टिकल्स त्याच्यामध्ये ऍड होणे म्हणजे कंटॅमिनेशन. देन 7th एडिशन मध्ये काय आहे बघूयात. This edition includes advanced technology and experimental methods widely adopted in India and abroad. 7th एडिशन मध्ये काय आहे, दिस एडिशन इन्क्लूड्स advanced technology. जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, नवीन आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी येते तर ती त्यांनी ऍड केली. म्हणजे अडॉप्टेड म्हणजे काय तर पूर्ण इंडियामध्ये ती चालू असणे किंवा ऍक्सेप्टेड. अडॉप्टेड म्हणजे ऍक्सेप्टेड
इन इंडिया अँड अब्रॉड, जे काही अब्रॉड आणि आपली अब्रॉड आणि इंडिया आहे त्याच्यामध्ये जे काही नवीन ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असतील, त्याचे एक्सपेरिमेंट असतील, एक्सपेरिमेंटल मेथड असतील, तर जे काही नवीन ऍड झाले टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, तर ते त्यांनी काय केलं 7th एडिशन मध्ये ऍड केले. देन द स्टँडर्ड्स आर प्रिस्क्राइब्ड फॉर drug produced and or marketed in India to contribute the control and the accuracy of the quality of the medication. जे काही स्टँडर्ड्स असतील, स्टँडर्ड्स आर प्रिस्क्राइब्ड फॉर द ड्रग प्रोड्युस्ड इन इंडिया, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे काही ड्रग स्टँडर्ड्स असतील तर ते प्रिस्क्राइब फॉर ड्रग, म्हणजे स्टँडर्ड्स आपल्या इंडियामध्ये जे काही स्टँडर्ड ड्रग असतील तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, कॉन्ट्रीब्यूट टू द कंट्रोल अँड अॅक्युरसी ऑफ द क्वालिटी ऑफ अ मेडिकेशन, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे काही प्रोड्यूस होणारा ड्रग आहे त्याच्यावर त्यांनी क्वालिटी कंट्रोल आणि अश्युरन्स त्या मेडिकेशनचं आहे की नाही हे त्यांनी चेक केलं 7th एडिशन मध्ये, आणि ते स्टँडर्ड आहे म्हणून त्यांनी सांगितलं. देन दिस एडिशन न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. ओके, NMR चा फुल फॉर्म काय आहे तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. जे काही चॅप्टर्स असतील न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सचे तर ते त्यांनी इनकॉर्पोरेट केले अपेंडिक्स मध्ये. हे NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये येतं. NMR स्पेक्ट्रोस्कोपी हा एक चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये ते टेक्निक्स असतात रेडिएशनचे. Then this edition is presented in a 4 volume. Sorry, आपण हे घेतलं ना आपण, तर this edition present in a 4 volume. आपली जी काही 7th एडिशन आहे तर ती किती व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट आहे किंवा किती व्हॉल्यूम मध्ये त्याचे पार्ट आहेत तर 4 व्हॉल्यूम मध्ये. ड्रग्स अँड देअर फॉर्म्युले नॉट इन युज्ड डे बाय डे आर ओमिटेड, म्हणजे जे काही ड्रग असतील, जे काही फॉर्म्युले असतील आता डे बाय डे मध्ये, म्हणजे 90 डेज मध्ये जर ते यूज होत नसतील, जे ट्रॅडिशनल ड्रग असतील किंवा ट्रॅडिशनल लोक जे काही असतील आधीच्या काळातले एन्शियंट पीपल, तर ते जे ड्रग यूज करत होते आणि ते आता यूज मध्ये नाही येत आपल्याला, तर ते त्यांनी काय केले, ओमिटेड केले, म्हणजे काढून टाकले. आपल्याला त्या ड्रगचा यूजच नाही तर आपण त्या बुक मध्ये मेन्शन करून काय उपयोग आहे. मग त्यांनी काय केलं तर ते ड्रग असे काढून टाकले, तर त्याच्यामध्ये ऍडच नाहीत केले. दिस इनकॉर्पोरेट्स 2548 monographs of drugs, out of which 577 are new monographs constituting of APIs. मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला प्रत्येक वेळेस एक्सटर्नलला वगैरे यूज होतो. API म्हणजे काय आठवते का? API म्हणजे मी तुम्हाला एक लेक्चरला सांगितलं होतं API चा फुल फॉर्म. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. हा तुम्ही फुल फॉर्म युनिव्हर्सल आहे, लक्षातच ठेवा. तुम्हाला एक्सटर्नलला जर प्रॅक्टिकलला एक्सटर्नल आले तर ते विचारू शकतात तुम्हाला API चा फुल फॉर्म काय. API म्हणजे काय तर ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय तर आपला जो काही मेन ड्रग आहे, पॅरेंट ड्रग आपण म्हणतो, एखादं प्रिपरेशन घेतलं, पॅरासिटमॉल घ्या किंवा पॅरासिटमॉलची टॅबलेट घ्या, पॅरासिटमॉल बरोबर त्याच्यात प्रोफिलिन, फिनाइल प्रोफिलिन, पॅरासिटमॉल प्लस फिनाइल प्रोफिलिनचं जर कॉम्बिनेशन असेल त्याला आपण काय नाव देतो तर क्रोसिन नाव देतो. ब्रँड नेम आहे क्रोसिन.
पण त्या पॅरासिटमॉल आणि फिनाइल प्रोपिलिन मध्ये ह्या दोन्हीमध्ये एपीआय जर काय असेल तर कोणता आहे, तर तो पॅरासिटमॉल आहे. कारण की पॅरासिटमॉल हा पॅरेंट ड्रग आहे किंवा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या टॅबलेटचा किंवा एखाद्या फॉर्म्युलेशनचा. जो काही मेन ड्रग आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. त्याच्यासोबत अजून जे काही एक्सिपियंट्स असतात, बाइंडर वगैरे असतील किंवा अजून जे काही आपण लुब्रिकेशन साठी वगैरे आपण ऍड करतो, तर ते आपण धरत नाही किंवा ते आपण ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स मध्ये पकडत नाही. Then active pharmaceutical ingredients, then excipients, dosage forms, antibiotics, monographs. तर एपीआयज म्हणजे समजलं तुम्हाला? येस मॅम. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. आता विसरू नका हा फुल फॉर्म, कारण की तुम्हाला प्रत्येक वेळी हा फुल फॉर्म तुम्हाला विचारतील. एक्सटर्नल वगैरे जर आले प्रॅक्टिकल साठी जर तुम्हाला विचारू शकतात एपीआय म्हणजे काय. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, देन excipients, dosage forms, antibiotic monographs, insulin product and herbal products. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले, हे एवढे मोनोग्राफ्स आहेत ऑफ अ ड्रग, आउट ऑफ विच 277 आर न्यू मोनोग्राफ विच कंटेंट, म्हणजे जे काही न्यू मोनोग्राफ होते 277 न्यू मोनोग्राफ होते, त्याच्यामध्ये त्यांनी काय इन्क्लूड केलं, एपीआयज, एक्सिपियंट्स, डोसेज फॉर्म, antibiotic monographs, insulin products and herbal products. तर हे जे काही आहे तर ते त्यांनी नवीन मोनोग्राफ मध्ये ऍड केले. देन 8th एडिशन. 8th एडिशन ही आपली लास्ट एडिशन आहे. 8th एडिशन, द न्यू एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया. 8th एडिशन ही आपली लेटेस्ट एडिशन आहे. आता 8th एडिशन इयर कोणतं आहे, कोण सांगू शकते? इंडियन फार्माकोपियाची जी काही 8th एडिशन आहे त्याचं इयर किती आहे? लेटेस्ट एडिशन आहे 2018. हा, ओके, गुड, 2018. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, द न्यू एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया हॅज बीन ब्रॉट अबाउट 4 व्हॉल्यूम. त्याचे 4 व्हॉल्यूम आहेत. स्टँडर्ड्स फॉर द न्यू ड्रग अँड द ड्रग युज्ड अंडर NHP आर इंट्रोड्युस्ड. त्याच्यामध्ये न्यू स्टँडर्ड्स फॉर द न्यू ड्रग, नवीन ड्रगचे स्टँडर्ड्स आहेत आणि NHP आर इंट्रोड्युस्ड. NHP जे काही आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी ऍड केलेलं आहे. देन 53 न्यू फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन, FDCS. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा शॉर्ट फॉर्म काय आहे? FDCS म्हणजे काय? फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन. 53 new fixed dose combinations monographs have been included, out of which 25 FDC monographs are not available in any pharmacopoeia. जे काही 53 न्यू फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स होते त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 25 FDS म्हणजे काय तर फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन, तर ते त्याच्यातून काढून टाकले. 53 मधून 25 जे काही मोनोग्राफ्स होते तर ते त्यांनी काढून टाकले. का काढून टाकले, तर ते आपल्याला यूज मध्ये नाहीये किंवा ते उपयोगाचे नव्हते, त्यामुळे त्यांनी काढून टाकले. दे
more specified infrared, UV ray, ultraviolet, spectrophotometer and HPLC test has been given emphasizes. तर त्यांनी काय केलं, मोर स्पेसिफिक इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट, स्पेक्ट्रोस्फोटोमीटर मध्ये जे काही इन्फ्रारेड असतील किंवा अल्ट्राव्हायलेट रेज असतील आणि HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, HPLC चा फुल फॉर्म काय आहे तर हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. हे जे काही क्रोमॅटोग्राफीचे जे काही टेक्निक्स आहेत तर ते त्यांनी एम्फसाइज केले. एम्फसाइज म्हणजे काय तर त्यांनी ऍड केले. देन the use of chromatographic methods have been greatly extended to the nature and extent of impurities in ingredients and the products. हे आपण इंडियन फार्माकोपिया मध्ये पण आपण पॉइंट बघितला होता. HPLC चे जे काही टेक्निक असतील तर ते त्यांनी ऍड केले आणि the use of chromatographic methods have been greatly extended to nature and the contents of impurity. जे काही इन्ग्रेडियंट्स मध्ये जे काही इम्प्युरिटीज होते तर ते त्यांनी आयडेंटिफाय करण्यासाठी क्रोमॅटोग्राफिक मेथड जास्त प्रमाणात यूज करण्यात आली. समजलं? 8th एडिशन मध्ये काय आहे समजलं का? येस मॅम. ओके.